सर त्याचप्रमाणे बागरे मॅडम यांनी प्रमुख अतिथी म्हणून जे बोलवलेलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभारी आहे. थँक्यू सो मच सर. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त इथे जमलेल्या सर्व महिलांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा जागतिक महिला दिन का साजरा केला जातो याचं एक्सप्लेनेशन मॅडमने थोड्या वेळापूर्वी केलेलं आहे. 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील ज्या स्त्री कामगार होत्या त्यांनी जी ऐतिहासिक कामगिरी बजावली त्याच्या स्मरणार्थ त्या स्त्रियांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना आणखी उत्तेजना देऊन आणखी त्यांचं आउटपुट चांगलं निघावं यासाठी तिथल्या सरकारने ही योजना चालू केली आणि त्या दिवसापासून हा जागतिक महिला दिन साजरा केला जाऊ लागलेला आहे. तर आजच्या रोजी ज्या कर्तबगार स्त्रिया आहेत आपल्या देशातील त्या सर्वांचं आपण मनापासून स्मरण करायला पाहिजे की पूर्वकालीन घडून गेलेल्या जशा झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजामाता यांचं आपण स्मरण केलं पाहिजे. ज्याला स्त्री आई म्हणून असं म्हटलं जातं की ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. या ओळी ऐकायला आपल्याला खूप छान वाटतं. पण या प्रत्येक ओळीचा आपण जर डिटेल विचार केला तर यामध्ये या सर्व स्त्रिया आदर्श तर होत्या पण त्या स्त्रियांशी जे प्रेमाचे संबंधित जे आपण पुढे नाव घेतलेले आहेत तर त्या स्त्रियांमुळे ते सुद्धा व्यक्ती वंदनीय झाले. ज्या पुरुषांचे नाव आहेत कृष्ण, राम, पुन्हा शिवाजी महाराज. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की तुम्ही ह्या अँगलने ह्या पद्धतीने स्त्रीकडे पाहिलं पाहिजे तर तुमची नावं सुद्धा त्या लाईन लिस्टला येऊ शकतात. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी मारून कामगिरी करत आहे. आता बघा ज्याप्रमाणे आपला पाठीचा मणका असतो तो जर स्ट्रॉंग असला तर आपलं संपूर्ण शरीर त्याच्यावर तोललेलं असतं. मग आपण व्यवस्थित काम करू शकतो. आपल्या दिवसभर आपल्याला काही दुखणं वगैरे असं काही नसतं. तर त्याचप्रमाणे स्त्री जी आहे ती आपल्या घरातील कणाच आहे आणि तिला स्ट्रॉंग ठेवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. तुमच्या घरामध्ये आई बहीण असतील तर त्या सकाळी झोपेतून उठल्यापासून दुसऱ्या रात्री झोपेपर्यंत कंटिन्युअस त्यांचं एक शेड्यूल पॅक ठरलेलं असतं. आपली आई जी असते ती वडिलांना ऑफिसला जायचं, मुलांना शाळेत कॉलेजला जायचं, मग त्यांचा टिफिन करा, कोणी आजारी असेल त्यांचं मेडिसिनची वेळ सांभाळा, कोणी पाहुणे आले त्यांना अटेंड करा. म्हणजे स्वतःचं तिचं दुखणं ती झटते. पण हिला सक्षम करण्यासाठी आपण काय करू शकतो? ताजं अन्न ती घरातल्या सगळ्यांना देते पण स्वतः जेवायला बसते तर अगोदर शिळं किंवा अगदी उरलेलं ती खात असते. खरं पाहिलं तर आपण जर तिला ज्याप्रमाणे मी सांगितलं पाठीचा कणा स्ट्रॉंग असावा तर तिच्यावर संपूर्ण घर चालू आहे तर ती स्ट्रॉंग असणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून आज या महिला दिनानिमित्त मला स्ट्रॉंग होण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत की बॅलन्स्ड डाएट, त्यामध्ये आपण ज्या विविध प्रकारच्या आहारांचा समावेश आहे तर ते सांगणं गरजेचं आहे. ते महत्त्व पटवून देणं गरजेचं आहे. आता इथे जमलेल्या जेवढ्याही मुली तुमच्या स्टाफ शिक्षक मॅडम आहेत आत्ताही आपण यांचं सगळ्यांचं हिमोग्लोबिन जर चेक केलं आय एम डॅम शुअर 50% महिला या आपल्या ॲनेमिकच आहेत. हां 10% 11%च्या पुढे कोणाचंही HB असणार नाही आहे. आणि तरीही आपण जीवाची ओढाताण जीवाचं रान करून ड्युटी करा, घरातलं आवरा, सगळ्या गोष्टी चालू असतात. तर हे एका लिमिटपर्यंत आपण करू शकतो आणि त्यानंतर मग स्त्री शरीरावर त्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवायला लागतात. जर कंटिन्युअस स्टार्वेशन असलं, आपलं प्रॉपर न्यूट्रिशन आपल्याला नसलं तर. म्हणून तुम्ही सगळ्यांनी आता घरी गेल्यानंतर आपल्या आईला जरूर सांगा की खजूर म्हणजे रक्तक्षय जे होतं तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की खजूर खाल्ली पाहिजे, बीट खाल्लं पाहिजे, गाजर, टोमॅटो. त्यानंतर काही स्त्रियांना कॅल्शियम डिफिशियन्सी होते तर त्याच्यासाठी दूध
पनीर, दुधाचे पदार्थ, कोणी अंडी वगैरे खाणार असतील प्रोटीनसाठी ते पण योग्य आहे. तर अशा प्रकारे बॅलन्स्ड डाएट, पुन्हा ग्रीन व्हेजिटेबल्स. शिवाय मी जनरल, आता हे जे काही मी लिस्ट सांगते तर ते जनरल आहे. तर रोज 24 तासातून एकदा तरी आपल्या पोटामध्ये 1 ते 2 प्रकारचे फ्रूट्स गेले पाहिजे. रोज 1 कप, ॲटलिस्ट 1 ग्लास किंवा 1 कप गाईचं दूध तुम्ही प्यायला पाहिजे. 20 ml गाईचं तूप तुमच्या पोटात गेलं पाहिजे. आणि हे सगळं तुम्ही मुलींनो स्वतः करा आणि घरी जाऊन आपल्या आईला पण सांगा की हो, आजपासून तुझा डाएट प्लॅन चेंज झाला आहे, तुला हे खावं लागणार आहे. तर याच्याने जी झीज आजपर्यंत झालेली आईची तुमच्या आणि तुमच्या शरीराची, तर ती झीज भरून यायला मदत होईल आणि आणखी सक्षमतेने ती तुमच्या घरासाठी उभी राहणार आहे. आता आपण आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की मुलगी वयात येताना तिच्यामध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात आणि तिसरी म्हणजे आपली आई ज्या वेळेला मेनोपॉझल म्हणजे त्या स्टेजमध्ये जाते, तर त्यावेळेला तिच्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात. त्यामुळे थकवा येणे, चिडचिड होणे, अशक्तपणा, लॉस ऑफ कॉन्सन्ट्रेशन या सगळ्या गोष्टी जाणवतात. किंवा मुलींनासुद्धा मासिक पाळीच्या वेळेस ह्या लक्षणांना सामोरं जावं लागतं. आता मी जी तुम्हाला डाएट लिस्ट दिली आहे ते तर फॉलो करायचंच आहे, प्लस त्याच्यासोबत तुम्ही दररोज ॲटलिस्ट 45 मिनिट्स वर्कआउट करायला पाहिजे. एनी टाईप ऑफ वर्कआउट दॅट यू लाईक. की तुम्ही योगा करू शकता, एरोबिक्स करू शकता, झुंबा डान्स करू शकता, व्हॉट एव्हर यू लाईक. आणि 15 ते 20 मिनिट तुम्ही प्राणायाम करणं मस्ट आहे. काय आहे की आपण फिजिकली वर्कआउट करतो तर आपलं हार्डवेअर एक बॉडी बिल्डअप होत असते, पण आपलं आतलं जे सॉफ्टवेअर आहे की लंग्स, हार्ट, ब्रेन, याच्यासाठी आपल्याला प्राणायाम करणं मस्ट आहे. तर हे तुम्ही पण करा मुलींनो आणि आपल्या आईला पण घरी जाऊन सांगा की तुला हे करावं लागणार आहे. त्यानंतर आपण असा प्रयत्न करूयात की जी आपली आई आपल्या घरासाठी एवढी काळजी करते तर तिला थोडा वेळ द्या की आई तू सगळ्या घरादारासाठी झटते, पाहुण्यारावळ्यांसाठी उभी राहते, तर तू स्वतःसाठी वेळ काढ. तिला रोज एखादीला आवड असेल मंदिरात जाणे किंवा एखादा छंद जोपासणे, कुठेतरी मन गुंतवणे, वाचन करणे, की तिला स्वतःमध्ये असलेल्या तिचे कौशल्य डेव्हलप होतील आणि तिचं माइंड जितकं फ्रेश राहील, ब्रेन जितकं. प्रत्येक स्त्री ही एक हिरकणी असते कारण की तिला खूप आघाड्यांवर काम करावं लागलेलं असतं. आता एका बाजूला मी इथे विषय घेतला स्त्री सक्षमीकरण, स्त्री सबलीकरण वगैरे. ऑन द अदर हँड आपण न्यूजपेपरमध्ये रोज वाचतो की अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अत्याचार, खून. तर हे सगळं काय आहे? एकीकडे आपण स्त्रीचा सन्मान करायचा आणि एकीकडे स्त्रीवरती असे अत्याचार होतात. तर आपल्यालाच कंबर कसून उभं राहायचंय ह्या अन्यायाला दूर करण्यासाठी. आणि हे तेव्हाच शक्य आहे ज्यावेळेला स्त्री स्वतः सावध राहील. नारी तू नारायणी आहेस, ती ताकद तुझ्यामध्ये आहे आणि समाजाचा दृष्टिकोन 24/7 हे मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअप, टी व्ही चॅनल्स या गोष्टींनी नकारात्मक गोष्टी आणि चुकीच्या वाईट गोष्टींचा इतक्या प्रमाणात स्प्रेड होत आहे की ते जास्त प्रमाणात ॲक्सेप्ट केलं जातं. आणि सत्संगाचे चॅनल चालू आहे एका बाजूला आणि एका बाजूला काहीतरी मूवी चालू आहे, पटकन सत्संग बदलून ते लावलं जातं. दिस मेंटॅलिटी मस्ट बी चेंज्ड. की तुम्ही हे सत्संग ऐका की तेव्हा तुमची नजर बदलेल आणि त्या हे प्रत्येकासाठी आहे की जे अशा पद्धतीने वागतात किंवा काय. आणि आपल्याला सर्वांना यासाठीच प्रयत्न करायचा आहे की हळूहळू का होईना आपला हा एक खारीचा वाटा म्हणून समाजामध्ये बदल घडवण्याचा आपण प्रयत्न करायचा. मी नाही बघत पिक्चर, मी नाही जात हे वाईट गोष्टी करायला, असं इतकंच म्हणून आपली जबाबदारी संपणार नाही. ज्या स्त्रीच्या गुणगौरवासाठी आज आपण जमलो आहे, तिचं चारित्र्य अबाधित राखण्यासाठी, त्या स्त्रीला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि निर्भय बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून हे करावं लागणार आहे. आता तुम्हाला मी काही उदाहरण सांगते.
कोविड पिरियडमध्ये माझी ड्युटी नगरसूल कोविड सेंटरला 5 महिने होती, त्यानंतर येवला कोविड सेंटरला होती. तर मला असे अनुभव आलेले आहेत. एकुलता एक मुलगा, या मुलांच्या वयाचा मुलगा असेल, वडील मरणाच्या दारात, अगदी अर्धा पाऊण तासात ते एक्सपायर होणार पेशंट. त्या मुलाला आम्ही सांगितलं की अरे बाळा तू किट घाल, PPE किट घाल आणि चल तुझ्या वडिलांचं शेवटचं भेटून घे. तर तो टेरिफिक एकदम घाबरलेला होता की त्याला माहिती आहे वडील जाणारे वारणारे, पण त्या कोविडला तो इतका घाबरला की तो त्याच्या वडिलांना शेवटच्या क्षणी भेटायला आला नाही. तो मुलगा एकुलता एक होता, तुमच्याच वयाचा होता. ही झाली नगरसूलची घटना. आणि ज्यावेळेला मी येवल्याला आली तर तुम्हाला सांगते, एक खेडूत पुरुष साधारण 52 इयर्स ओल्ड असेल, ते कोविड पॉझिटिव्ह आणि 72 समथिंग त्यांचं ऑक्सिजन लेवल होती. त्यांना नाशिक रेफर करायचं होतं. तर त्यांच्यासाठी श्वसनाचा व्यायाम म्हणून मी एक स्पायरोमीटर मशीन मागवायला लावलं. तर त्या व्यक्तीसोबत त्याची मुलगी होती, अडाणी होती. तर 250 रुपयाची, बघा आता इथे मी सांगते मुलगी काय असते, 250 रुपयाची वस्तू त्या पिरियडमध्ये मेडिकल चे जे लोक होते त्यांनी पण भरपूर व्यवसाय केला त्यांचा. तर अक्षरशः 900 रुपयाला त्या स्त्रीला, तिने एकदम गरीब घराण्यातली होती ती, पण तरी तिने वडिलांसाठी ती 250ची वस्तू 900 रुपयाला घेतली. ते घेणारी ती मुलगी होती, ती स्त्री होती. म्हणजे खरंच बघा, दोन्ही घटना माझ्यासोबत माझ्याच ड्युटीत घडलेल्या आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगते की मुलगी ही अशी असते. तर मुलींनो, आपल्याला सगळ्यांना, तुम्हाला सगळ्यांना इथून पुढे समाजाच्या आदर्श स्त्रिया बनायचे. तुम्ही आदर्श मुली तर आहातच. मला माहिती आहे ह्या हॉलमध्ये जमलेल्या, या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तुम्ही विद्यार्थिनी, पुन्हा टीचर मॅडम, यू ऑल आर आयडियल. पण याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढे जाणार, तुम्ही पत्नी होणार, आई होणार, मैत्रीण होणार, तर तिथेसुद्धा तुम्हाला तुमचं आदर्शत्व टिकवून ठेवायचं आहे आणि सिद्ध करायचं आहे. आता ते कशा पद्धतीने तुम्हाला फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग राहायचं आहे हे माझं सांगितलं गेलेलं आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही इथून पुढे वागायचं आहे. आपण म्हणतो स्त्री शक्ती. आता 5 महासतींचं नाव सकाळी सकाळी स्मरण करावं असं म्हटलं जातं की कोणकोणत्या, कोणी सांगू शकतं का? एनिबडी? 5 महासती: अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी. ह्या त्या 5 सती महासती होत्या. आणि ह्या काही एकदम म्हणजे यांना देवत्व प्राप्त झालं का? त्यांनी त्यांचं स्वधर्माचरण केलं, म्हणजे त्या स्त्रीमध्ये महान ठरल्या. आणि आपण सुद्धा त्या लेवलला जाऊ शकतो. आपण, आपल्यामध्ये ही तीच ज्योत त्यांची जागृत आहे. आतापर्यंत मी जे काही बोलली, मला सरांनी, बागरे मॅडमने इथे पाचारण केलं म्हणून मी या विषयावर बोलली. याच्यानंतर मला जे बोलायचं आहे तर तो विषय अतिशय सेन्सिटिव्ह आहे आणि त्याच्यावर वर्कआउट करणं हे प्रत्येकाचं नैतिक कर्तव्य आहे असं मी समजते. PCPNDT ॲक्ट 1994, प्री कन्सेप्शन प्रीनेटल डायग्नोस्टिक टेक्निक 1994 असा तो कायदा 1994 रोजी आपल्या महाराष्ट्रामध्ये, ते एक दशक किंवा त्याच्या पूर्वीचे दशक असे होते की गर्भलिंग चाचणी केली जात होती आणि मुलीचा गर्भ असला की काढून टाकायचा, मुलगाच पाहिजे, वंशाला दिवाच पाहिजे, वगैरे वगैरे. तर मग असं झालं की बिनधास्त सर्रास तिथे सोनोग्राफी सेंटरवर सोनोग्राफी व्हायची, ॲबॉर्शन केले जायचे. तर मुलींची संख्या इतकी कमी झाली की 9 to 20 असा रेशिओ झाला, म्हणजे 9 मुली 20 मुलं. आता हे 9 मुली 20 मुलं ज्यावेळेला लहानाचे मोठे झाले, तरुण झाले, ती पिढी, ते दशक तसंच वाढत गेलं. आणि नंतर सरकारच्या लक्षात आलं की हा रेशो इतका कमी कसा झाला. त्यानंतर हा बॅन आणला गेला की गर्भलिंग चाचणी कायद्याने गुन्हा. आता मला सांगा की जर ही गर्भलिंग चाचणी केली किंवा या पद्धतीने मुलींची संख्या घटत राहिली तर मुलांना लग्नाला मुलगी मिळेल का? आणि मुलगी मिळणार नाही याचे दुष्परिणाम किती
घातक, किती भयानक सिद्ध होतील. बलात्काराचे प्रमाण वाढतील, खून वाढतील, किती किती वाईट म्हणजे दारुण दृश्य निर्माण होऊ शकतं. हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस? आपण रिस्पॉन्सिबल नाही आहोत, पण हे जे घडतंय ते आपण थांबवू शकतो आपल्या परीने. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते की आदिवासी भागामध्ये आजही असे लोक आहेत, हे बंद कायद्याने. मग काय करायचं, मुलगी जन्माला आली की लिटरली एखाद्या टोपलीखाली त्या मुलीला ठेवलं जातं, ऐका, आणि त्या मुलीला गुदमरून त्या बाळाचा जीव जातो. म्हणजे मग मला ही मुलगी नको आहे ना, एनी हाऊ आय विल किल हर. सो डिस्गस्टिंग. तर हेच आपल्याला थांबवायचं आहे समाजामध्ये. तर अशा पद्धतीने ते मुलींचा निर्दयीपणे खूनच करतात अक्षरशः. तर हेच थांबवण्यासाठी आपल्याला या लोकांची मेंटॅलिटी चेंज करायची. दिस इज एव्हरीबडीज मोरल रिस्पॉन्सिबिलिटी, मोरल ड्युटी टू स्टॉप दिस क्राईम इन द सोसायटी. की तुम्ही विचारा की का तुला मुलगा हवा आहे आणि का तुला मुलगी नको आहे. तर मग तो सांगेल की वंशाचा दिवा वगैरे. त्यावेळेला मी जे उदाहरण तुम्हाला दिले कोविड काळातले, ते तुम्ही सांगू शकता किंवा तुमच्या आसपासच्या घटना तुम्ही सांगू शकता. ज्या दिवशी अशा प्रकारे या स्त्रीची हत्या होणं बंद होईल, समाजामध्ये आपली स्त्री अगदी आनंदाने निर्भयपणे वावरू शकेल आणि तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलेल. आणि कोणत्याही क्षणी आपली मुलगी, आपली बहीण, आपली आई रात्री पहाटे निर्भयपणे जाऊन आणि घरी सुरक्षित परत येऊ शकेल. मला असं वाटतंय त्या दिवशी, आणि तोच स्त्रीला खरा मानाचा मुजरा असणार आहे. आज आपण इथे कर्तबगार स्त्रियांचे गौरवोद्गार करण्यासाठी जमलेलो आहोत. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आज 8 मार्च महिला दिनानिमित्त उपस्थित इथे सगळ्या महिलांना अगदी हॅपी इंटरनॅशनल वुमन्स डे. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आदरणीय प्राचार्य खन्ना सर, डॉक्टर सीमा सोनवणे मॅडम आणि सगळे माझे स्टुडंट्स, सगळा स्टाफ, सगळ्यात पहिले मला इथे तुम्ही कॉल केलं, मला इन्व्हाइट केलं, त्यासाठी मनापासून तुमचे धन्यवाद मानते. आणि आपण आज मला जो टॉपिक दिला होता, मनीषाने जो दिला होता टॉपिक, दॅट इज द करिअर डेव्हलपमेंट. हा टॉपिक दिला होता की ती मला बोलली की मॅम करिअर डेव्हलपमेंट ह्या गोष्टीवर तुम्ही आमच्या मुलांना गाईड करा. आणि आय एम हॅपी टू से दॅट आज वुमन्स डे आहे. फक्त गर्ल्स स्टुडंट्स नाही आहे तर बॉय स्टुडंट्स पण इथे बसलेले आहेत. त्यासाठी त्यांच्यासाठी क्लॅप करा, बिकॉज दे आर ऑल्सो हिअर. सो इट इज व्हेरी प्राऊड अँड आय एम व्हेरी हॅपी टू सी दॅट यू ऑल्सो सीट हिअर अँड यू आर गोइंग टू गिव्ह द रिस्पेक्ट टू गर्ल्स अँड लेडीज स्टाफ. सो थँक्यू फॉर इट. सो आपण आता बघितलं होतं की इंटरनॅशनल वुमन्स डे का सेलिब्रेट करतो, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ द इंटरनॅशनल वुमन्स डे, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस इंटरनॅशनल वुमन्स डे. ॲज दिस थीम टुडे द 8 March इंटरनॅशनल वुमन्स डे थीम हॅज बीन, युनायटेड नेशन हॅज बीन गिवन द थीम ऑफ 2023, दॅट इज द इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फॉर द जेंडर इक्वॅलिटी. सो 2023 theme is that digital India along with innovation, technology and gender equality. So innovation and technological change in education is important, as we are going to see that many girls, many ladies, many female candidates are there. They are unaware about the technology. They are unaware about the computer. They are unaware about the mobile. They are unaware about the laptops. So
the theme of this Women's Day, International Women's Day, is nothing but the digital innovation technology for the gender equality. Gender equality means what? Same rights, rules, regulation for male and female. So the theme is that in which United Nations has observed that this thing, this digitalization have to be highlighted in order to educate the woman digitally. So digital education should be given to every woman, every girl. This is the theme of this 2023 Women's Day. As we have seen why Women's Day is celebrated, what is the significance, I will move towards my topic, that is personal and professional development. Is it okay? So what is the development, how the professionally we should develop, how the professionally, personally we should develop. ह्या बॅकग्राऊंडचे सगळे स्टुडंट्स आहेत, बरोबर ना? बरोबर ना? यू आर गोइंग टू गो इन टू द मार्केट नाव. तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर PG करणार आहात, तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जॉब करणार आहात, तर त्यासाठी पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे, तुमचं बिहेवियर कसं असलं पाहिजे मार्केटमध्ये, कंपनीमध्ये जाताना, हाऊ यू शुड बिहेव, हाऊ युअर पर्सनॅलिटी शुड बी देअर. दॅट इन शॉर्ट ओनली आय एम गोइंग टू टेल इट. इज इट ओके ना? So this is the short outline is there about, we will see about what is personality development, types of personality, qualities काय आहेत आणि एक short tips. तर बेसिकली पर्सनॅलिटी जेव्हा आपण वर्ड ऐकतो, when we hear the word that is the personality हा जेव्हा शब्द आपण ऐकतो तेव्हा आपण बघतो की नुसते एक्सटर्नल फीचर्स, बरोबर, कशी दिसते, कसा दिसतो, काय घातलं, काय नाही. बट द थिंग इज नॉट, इट इज नॉट द पर्सनॅलिटी. इट इज नॉट द पर्सनॅलिटी. इट इज द थिंग दॅट वी हॅव टू डेव्हलप internally as well as externally. Means that in personality, your internal behavior, your internal etiquettes, that are also important. हा जो वर्ड आहे पर्सनॅलिटी, हा बेसिकली पर्सोना, याला पर्सोना म्हटलं जातं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस पर्सोना? दॅट इज द मास्क, तुमचा फेस. सो दिस इज द वर्ड दॅट इज द पर्सोना. इट हॅज बीन डिराइव्ड फ्रॉम द वर्ड पर्सोना. हाऊ इज युअर मास्क? How is your external behavior? That is the personality, in short. So it is the term in which you have to develop physiologically and mentally आणि physically, ह्या दोन्ही गोष्टींची डेव्हलपमेंट तुमची पर्सनॅलिटी हे ग्रो करत असतात. सो द पर्सनॅलिटी इज very important in which how you behave, how you represent and how you talk with other. That is nothing your personality. Now how the development is happen into the personality? So the development is happen along with your behavior, along with your attitude, along with your etiquettes and along with your manners. So whenever the personality development word we are going to hear, at that time it also depend upon your character. मॅडमनी आता सांगितलं की कुठलीही स्त्री ही she should have a good character. Like only that, whenever you have a good character, whenever you have a good etiquettes, whenever you are going to behave very good, that shows your personality. So the personality is going to be developed step by step. It is not going to be developed one day. एका दिवसात पर्सनॅलिटी बनत नाही. पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायला स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे की ज्याच्यात तुमचे एटिकेट्स, तुमचे बिहेवियर, तुमचे एक्सटर्नल फीचर्स कसे आहेत, तुम्ही बिहेव कशा करता, या सगळ्या गोष्टी तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलप करायला मॅटर करतात. You can see here one flower is there, how that flower is going to grow. See, step by step process is there, is it? On the screen you are going to see how the personality, what the personality mean actually. एक छोटा रोप आहे, बरोबर, सेकंड याच्यात ते ग्रो झालंय, नंतर त्याला काय आलंय, पानं आलंय, नंतर फूल आलंय, बरोबर.
this is the thing only. Our personality is going to grow step by step. First of all, we have to inculcate ourselves. आपल्याला स्वतःमध्ये चांगल्या क्वालिटीज, चांगले एटिकेट्स, चांगले संस्कार सगळ्यात इम्पॉर्टंट. Whenever you are going to talk with your elders, at that time you should give the respect. This is the very important. To me, everyone, that is also one important feature personality. It is the lifelong process. Personality एकदा डेव्हलप झाली तर ती शॉर्ट टर्म प्रोसेस नाही आहे. It is a long term process. Because whenever you are going to develop the personality right now, it will be remain with you for lifetime. So it is a lifetime process, it is a lifelong process, it is not a short term process. And in order to develop yourself, you have to create the potential in yourself. Now you will ask me, what is the potential? You have to develop the skills, you have to develop the abilities, you have to develop your specialization. Means what? Skills म्हणजे काय? सगळ्यात इम्पॉर्टंट आता BBA मध्ये मॅनेजमेंट स्किल्स असतात. व्हॉट आर द स्किल्स ऑफ मॅनेजमेंट? डिसिजन स्किल आहे, कम्युनिकेशन स्किल आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स आहेत. हे सगळे स्किल्स आपल्यामध्ये असणं इम्पॉर्टंट आहेत. का? की कुठली सिच्युएशन कधी येणार आणि कुठले तुम्हाला डिसिजन्स घ्यावे लागणार हे आपण नाही प्रेडिक्ट करू शकत. सो द स्किल्स तुमच्यामध्ये ते ॲटोमॅटिक तुम्ही build kara. You can develop the skills by seeing your teachers, by seeing your friends, and you can develop your personality. So the basic types of personality is that there are 3 types: extrovert, introvert. Now extrovert, what is the meaning of extrovert? He is socially energetic, talkative. एखादा आपण पर्सनॅलिटी बघतो की तो सगळ्यांशी बोलतो, सगळ्यांशी चांगलं बिहेव करतो. वी कॅन से दॅट ही इज अ एक्स्ट्रोवर्ट पर्सनॅलिटी, ही इज अ गुड पर्सनॅलिटी. म्हणजे त्याचे एक्सटर्नल फीचर्स आपण ते बघतो आहोत. काही लोक असतात इंट्रोवर्ट, दे नेव्हर टॉक विथ इच अदर. मग ती कॅटेगरी कोणती? सायंटिस्ट कॅटेगरी, राईट? दे नेव्हर टॉक, दे ओनली हाऊ यू टॉक, हाऊ यू बिहेव. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सिच्युएशन ऑल्सो, आपल्याला हाताबाहेर सिच्युएशन असली तरी we should think that we have to do it at any cost. By hook or by crook, we have to do it. So the positive attitude is important in every field. In your work, in your any work, you should be a positive. That will give you a fruitful result. Then values. Values means what? कुठली गोष्ट व्हॅल्यू आता हा तुम्ही एक पैशामध्ये नका कन्सिडर करू. It should be, you should give the value to a good people. Respect द्या. That is the value. Trust ठेवा. मोटिवेशन रिझिंग. यू शुड बी मोटिवेटेड टू युअर वर्क. नेहमी कामाच्या बाबतीत तुम्ही मोटिवेटेड असलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या क्वालिटीजमुळे आय विल टेल दॅट यू विल बी डेव्हलप अ व्हेरी गुड पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी तुमची ह्या सगळ्या क्वालिटीजने एक चांगली पर्सनॅलिटी 100% बिल्ड होणार. मग आता बेनिफिट्स तर खूप आहेत. पर्सनली डेव्हलप जेव्हा होते त्याचे बेनिफिट्स तुमचे अकॅडमिक आहे, सोशली आहे, प्रोफेशनली आहे. प्रोफेशनल बेनिफिट पर्सनली डेव्हलपमेंटचा कधी केला जातो? जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तेव्हा तुमची पर्सनॅलिटी ही HR मेजर करत असतो. हाऊ यू आर गोइंग टू टॉक, हाऊ यू आर गोइंग टू गिव्ह द आन्सर, अँड हाऊ यू आर गोइंग टू टॅकल द क्वेश्चन विच हॅज बीन आस्क्ड बाय द इंटरव्ह्यूअर. So the personality development is important in every field, academic, professional, as well as in personal and social. You should be very good with your friends. एकच गोष्ट लक्षात ठेवा, पर्सनॅलिटी डेव्हलप करायला यू शुड बी अ व्हेरी गुड इन बिहेवियर. तुमचं बिहेवियर हे प्रॉपर असलं पाहिजे. एव्हरीथिंग हॅपन्स इन परफेक्ट वे. अँड सेल्फ रिफ्लेक्शन. सेल्फ रिफ्लेक्शन म्हणजे स्वतःच ॲनालिसिस करा की what are my strengths, what are my weakness, and how I want to achieve my goals. So this is the thing that we have to analyze. Self analysis करा की ज्याच्यात आपल्याला स्ट्रेंथ, वीकनेस हे सगळे आपल्याला ॲनालिसिस होते. त्याच्यानंतर काही स्किल्स आहेत. तर स्किल्स मी बोलले तुम्हाला की मॅनेजमेंट स्किल्स आहेत, डिसिजन स्किल्स आहेत, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स आहेत. ते हे सगळे स्किल्स तुम्हाला लिडरशिप स्किल्स आहेत. आता प्रोग्राम्स काही असतील तर तुम्ही
पुढे येऊन सगळे कामं केले पाहिजे. दॅट लिडरशिप स्किल्स शुड बी डेव्हलप इन एव्हरी स्टुडंट. त्याच्यानंतर हार्ड आणि सॉफ्ट स्किल्स आहेत. हार्ड आणि सॉफ्ट स्किल्स यू विल टेल मी व्हॉट इज द हार्ड अँड सॉफ्ट स्किल्स. हार्ड स्किल्स हे बेसिकली टेक्निकली ओरिएंटेड जे लोक असतात ते त्यांची लँग्वेजेस मध्ये C++, जावा हे जे काही डेव्हलप करतात दे आर द हार्ड स्किल्स. अँड व्हॉट आर द सॉफ्ट स्किल्स? हाऊ यू टेक द डिसिजन, व्हॉट आर युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स द एनिथिंग. तुम्ही कशा पद्धतीने डिसिजन्स घेताय, कशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय, दॅट आर नथिंग बट द सॉफ्ट स्किल. हाऊ यू आर गोइंग टू मॅनेज द वर्क इफिशियंटली, इफेक्टिव्हली. तुमचं वर्क हे तुम्ही इफिशियंटली इफेक्टिव्हली कसं मॅनेज करताय, टाईम कसा मॅनेज करताय, दॅट कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ दिस सॉफ्ट स्किल. सो दीज आर द थिंग्स दॅट वी हॅड सीन. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे स्ट्रेंथ आणि विकनेस. ॲज आय हॅड टोल्ड दॅट की सॉर्ट ॲनालिसिस हे प्रत्येकाने आपलं केलं पाहिजे की आपण कशात स्ट्रॉंग आहोत, कशात वीक आहोत आणि कशाची भीती आहे आपल्याला आणि कुठल्या गोष्टींची आपल्याला संधी मिळणार आहेत भविष्यात, त्या संधीचा फायदा घेऊन आपल्याला कशी आपली ग्रोथ होणार. सो सॉर्ट ॲनालिसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर पर्सनल लाईफ. सॉर्ट ॲनालिसिस हे कंपनीचं पण केलं जातं. सगळ्यात इम्पॉर्टंट बाहेरचं करण्यापेक्षा पहिलं आपण स्वतःचं सॉर्ट ॲनालिसिस करणं इम्पॉर्टंट आहे. सो दीज आर अबाउट द थिंग्स दॅट वी हॅड सीन. Last tips that I will give you: be a positive, be a passionate. Positive राहणं, सगळे कामं तुमचे परफेक्ट होतील. बी अ पॉझिटिव्ह इन एव्हरी वर्क. बी अ पॅशनेट. जे तुम्हाला आवडतं तिथे तुम्ही टाईम स्पेंड करा. त्याच्यानंतर कम्युनिकेट इफेक्टिव्हली. ट्राय टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली. कम्युनिकेशन स्किल्स तुमचं ग्रो करा. त्याच्यानंतर बी अ फायटर. कुठला प्रॉब्लेम आला, कुठली सिच्युएशन आली, यू शुड नॉट बी अ लूजर, यू शुड बी अ fighter. And try to do the meditation whenever you are in the stress condition. At that time try to do the meditation. So these are about the last etiquettes, manners and social things. So whenever you have to think that आपल्याला कुठे प्लीज म्हणायचं आहे, try to say the please give me water. कुठे सॉरी म्हणायचं आहे, try to apologize, सॉरी म्हणा. जिथे सॉरी म्हणायची वेळ येईल डोंट ट्राय टू हेजिटेट, सॉरी म्हणा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जिथे आपल्याला वाटतंय की वी शुड बी थँकफुल टू दॅट पर्सन, गो अँड से थँक यू टू दॅट पर्टिक्युलर पर्सन. सो दिस इज द एटिकेट्स विच आर इम्पॉर्टंट फॉर डेव्हलपिंग युअर ओव्हरऑल पर्सनॅलिटी. सो दिस ऑन दिस ओकेजन ऑफ दिस वुमन्स डे I had shared these little views about the personality and professional development. I am damn sure that it will create a good impact in you. And the most important that on this occasion of this Women's Day, I am again thankful to SNT College, Karna sir, Bankar sir, Manisha and all the lady staff to call me over here. And thank you. Wish you all a happy International Women's Day.